नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज 1000 पाकळ्या असलेलं कमळाची रांगोळी काढणार आहोत। आधी प्रथमतः आपण गोल काढून घ्यायचा, त्याच्यानंतर मध्य का जसा जातो तसा आडवी रेघ काढून घ्यायची, मग उभी एक रेघ काढून घ्यायची सरळ अशा रेषेमध्ये। नंतर त्या दोघांमधून जाणारी एक रेष काढून घ्यायची। त्याच्यानंतर या साईडने उजव्या साईडने एक रेष अशीच काढून घ्यायची आहे। हे काढून झाल्यानंतर आपण मधल्या रेषेला सगळ्या रेषा आपण डार्क करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण प्रत्येक रेषेमध्ये 5 टिपके देऊन घेणार आहोत। त्याच्यासाठी मिड पॉइंटला आपण 1 पॉइंट, नंतर त्याच्या पुढे 2 टिंब काढून घेणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्या मागे पण 2 टिंब असे काढून घेणार आहोत समांतर अंतरावर। असेच आपण प्रत्येक रेषेवरती 5-5 टिंब काढून घेणार आहोत, टिपके काढून घेणार आहोत समान समान अशा अंतरावरती। खूप सुंदर अशी 100 पाकळ्यांची रांगोळी ही दिसणार आहे। कमळाच्या पाकळ्या 5-5 टिपके आपण असे समांतर अंतरावर प्रत्येक रेघेवरती देऊन घेणार आहोत। व्यवस्थित टिपके आले तरच आपल्याला ती रांगोळी व्यवस्थित दिसणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित असे टिपके काढून घ्यायचे। मी खूप स्लो पद्धतीने काढत आहे म्हणजे रांगोळी कुठेही चुकणार नाही। दिसायला खूप हार्ड दिसते ही रांगोळी काढायची म्हणलं तर। परत आता गोलाकार आकारामध्ये सुद्धा आपण मध्यभागी 1 टिंब देऊन बाजूला 2-2 टिंब असे टिपके असे देऊन घेणार आहोत, म्हणजे 5-5 प्रत्येक घरामध्ये 5-5 असे आपण टिपके देऊन घेणार आहोत। मी सांग दिसायला खूप अवघड वाटते रांगोळी काढायला, पण टिपके व्यवस्थित काढले आणि व्यवस्थित जोडले तर ते खूप सुंदर आणि व्यवस्थित काढता पण येते आणि सोपी पण वाटते। 5-5 टिपके प्रत्येक परिघाला असं पण काढून घेऊयात। त्याच्यानंतर त्या टिपक्यांमधले रांगोळी मोडून टाकूयात आपण, म्हणजे आपला व्यवस्थित गोलाकार यावा याकरता आपण तो गोल आधीचाच काढून ठेवला होता। अशा पद्धतीने आपण हे टिपके दिसावेत म्हणून गोलाकार आपण मोडून टाकूयात। आता असं झाल्यानंतर आपण प्रत्येक टिपक्यांना आतल्या रेषेला 1 टिपका धरून आपण पुढून अशी रेघ काढून घेणार आहोत। पहा कशी काढते मी। त्या रेघेपासून ह्या टिंबाला, त्याच रेघेपासून दुसऱ्या टिंबाकडे असे 5-5 रेषा आपण काढून घेणार आहोत प्रत्येक साईडला। झाले समांतर अशा अंतरावरती टिपके व्यवस्थित काढल्यामुळे आपण हे अशा समांतर अशा टिपक्या येऊन जातात। आता प्रत्येक साईडला आपण असेच करून घेणार आहोत, 5-5 रेघा काढून घ्यायच्या समांतर अशा अंतरावरती। एखादा जरी टिपका चुकला तर आपली रांगोळी बिघडू शकते, त्याच्यामुळे व्यवस्थित टिपके न चुकता आपल्याला द्यायचे आहेत। प्रत्येक घरामध्ये अशाच आपल्याला 5-5 रेघा काढून घ्यायच्या आहेत। याही रेषेमध्ये आपण समांतर अशा 5 रेघा घ्यायच्या आहेत। खूप सुंदर अशी दिसते रांगोळी ही काढल्यानंतर। तर हे असे काढून झाल्यानंतर परत आपल्याला जे रेष काढली त्या रेषेला अशा मिड पॉइंटला जाईल किंवा मधल्या साईडनं जाईल अशा टिपके एकमेकांना समांतर अंतरावर जोडून घ्यायचे। असे सेम असेच प्रत्येक साईडला असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे आतल्या साईडने। बघा किती व्यवस्थित येते रेष। सरळ सरळ काढलं तरच आपल्याला व्यवस्थित, खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने शिकवत आहे मी काढायला।
जेणेकरून ती चुकणार नाही. आपण हे दारासमोर काढू शकतो किंवा मंदिराच्या समोरसुद्धा आपण देवघरासमोरसुद्धा काढू शकतो. अतिशय शुभ अशी मानली जाणारी ही रांगोळी आहे. बघणाऱ्यांच्या पाकळ्यांवरती नजर अशी खिळून राहते की हे काढता कसे आल्या एवढ्या व्यवस्थित. त्याच्यामुळे आपण असं थोड्याशा स्लो पद्धतीने काढत आहे. आता आपली जी मध्ये काढलेली रेघ आहे त्याला असं 6 बोटाचं अंतर देऊन टिपके देऊन घ्यायचे आहेत. आपण प्रत्येक मधल्या पॉईंटला आपण असे देऊन घेणार आहोत 6 बोटाच्या अंतरावरती. मी जागा पुरेल, माझ्या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये जागा पुरेल अशा पद्धतीने काढले. तुम्ही थोडीशी मोठीही काढू शकता. मला पुरणार नाही या ह्याच्याने काढले मी. परत ती मधली रेघ जी आहे त्यालासुद्धा हे 6 बोटं दिसतील अशी आपण काढून घेणार आहोत. म्हणजे की येणारी जी पानं आपण काढली आहेत तीसुद्धा समांतर दिसली पाहिजेत. एक लहान मोठं दिसता कामा नये. आता अशा मध्यभागाला आपण एक एक टिंब काढून घेतलेत. ठीक. डार्क करून घेऊयात ते टिंब आपण टिपके. आता त्या 2 टिपक्यांच्या मध्ये आपण एक एक टिंब काढून घेऊयात मधोमध बरोबर गोलाकार येईल अशा पद्धतीने प्रत्येकाकडे काढून झालेले आहेत. आता प्रत्येक टिपक्यांच्या मध्ये आपल्याला 2-2 टिपके काढून घ्यायचे आहेत बरोबर. हे असं काढून झाल्यानंतर आपण नंतर आपण एक पान काढून घेणार आहोत त्या टिपक्यांच्या मधोमध. मधल्या टिपक्यानं सोडले ह्या टिपक्यापर्यंत बरोबर. त्याच्यामध्ये बरोबर 2 असे टिपके देऊन घेणार आहोत. प्रत्येक आता ह्या गोलाकार आकारामध्ये 2-2 टिपके आपण समांतर अंतरावरती काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. प्रत्येक साईडला आपण असेच टिपके काढून घेणार आहोत. सर्वच साईडला असे 2-2 टिपके मध्ये काढून घ्यायचे आहेत समांतर अंतरावर. प्रत्येक साईडला आपण अशाच मध्यगा गाठून आधी पाकळ्या काढून घेऊयात. एकही टिपका चुकवता नाही. एक टिपका जर चुकला तर आपली पुन्हा रांगोळी चुकणार आहे. सो व्यवस्थित टिपके जोडून घ्यायचे आहेत. बरोबर मध्यभागाला धरूनच आपण तो काढणार आहोत मधला टिपका पकडूनच. आता हे पान काढलेत त्याच्यामध्ये 5-5 टिपके आपले येणार आहेत बरोबर. नंतर एक एक घर त्या पानांचा आणि इकडचा एक टिपका असा आपण जोडणार आहोत. अशा पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या पूर्णपणे जोडून घेणार आहोत. खूप सुंदर दिसते रांगोळी आपली. अशा पद्धतीने पॅक होते व्यवस्थित. अशीच आपण सगळे पाकळ्या अशा जोडून घेणार आहोत. आणि काढताना पाकळ्यांचा सुद्धा आकार थोडा व्यवस्थित काढला की खूप सुंदर दिसते.
तुम्हाला ही माझी रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आपण आपला अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्या पाकळ्या पूर्णपणे अशा आपण जोडून घेणार आहोत. समांतर अंतरावर पाकळ्या काढल्या की खूप खूप सुंदर आणि सुरेख दिसणार आहे. आपल्या घरी कोणतंही शुभ कार्य असल्यानंतर ही रांगोळी काढावी. ही रांगोळी खूप शुभ मानली जाते. आपल्या पूर्ण पाकळ्या जोडून येतात आहेत. पूर्ण जोडून झालेल्या आहेत आपल्या पाकळ्या. बघा ही आपली 1000 पाकळ्यांची खूप सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. आपण मध्ये कलर भरूयात म्हणजे आणखी उठाळदार दिसेल ही रांगोळी. पिंक घेऊ शकता, लाल घेऊ शकता. आपण इथे पिंक कलर घेतलेला आहे. मधल्या पाकळ्यांना कलर देऊन घ्यायचा आहे फक्त. मेन पाकळ्यांना 8 पाकळ्या येतात आहेत आपल्या ह्या. मध्ये पिवळा टिपका देऊन दाबून घ्यायचे. परत त्यामध्ये लाल कलर भरायचा. पुन्हा थोड्याशा त्या पाकळ्या डार्क करून घेऊयात आपण व्हाईट कलरने. बरोबर अष्टभुजा ज्या आपण काढल्या त्या अष्टभुजांच्या समोर आपण पांढरे गोलाकार टिपके देऊन घेऊयात. मोठ्या मोठ्या देऊयात थोड्याशा टिपके. त्याच्यानंतर मधल्या साईडला पण आपण एक एक देऊन घेऊयात. हे देऊन झाल्यानंतर ते टिपके आपण दाबून घेऊयात सगळे. गोलाकार येईल अशा दाबून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण पिवळा रंग भरूया त्यामध्ये. पिवळा रंग भरून झाल्याच्या नंतर ते टिपके आणखी दाबून घ्यायचे आपण. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत लाल रंग भरवून घेऊयात. म्हणजे हळदी कुंकू वाहिल्यासारखं वाटतं रांगोळीवरती. कोरडी नाही राहणार अशीच डिझाईन पण होते आणि आपल्याला दिसायला खूप सुंदर वाटणार आहे. अशा पद्धतीने आपली 100 पाकळ्यांची कमळ रांगोळी ही संपूर्ण कंप्लीट झालेली आहे. माझी रांगोळी काढलेली तुम्हाला पद्धत कशी आवडली हे मेसेज करून कळवावे. तसेच कशी वाटली रिप्लाय जरूर द्या. धन्यवाद.